हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे डीएमईआरच्या मित्रांनो 2 ते 7 गव्हर्नमेंटच्या परमनंट पोस्ट आलेल्या आहेत। तर मित्रांनो, या पोस्टसाठी जे एक्झाम पॅटर्न असणार आहे आणि सिलेबस असणार आहे, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ते डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर जे महत्त्वाचे नोटिफिकेशन असतात त्यांची सर्वांची अपडेट सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स प्रोव्हाइड केला जातो। तिथे तुम्हाला रेफरन्स प्रोव्हाइड केला जातो। याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, नवीन बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही मेसेज व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि याची इन्क्वायरी करू शकता। आणि सेम नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण अवेलेबल होणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, हे डीएमईआरच्या ज्या 207 पोस्ट आहेत तर यासाठी मित्रांनो आपण एक बॅच कंडक्ट करतो। याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील जेणेकरून तुमचं डीएमईआर मध्ये मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो, अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी खूप दिवसांमध्ये येते आणि मित्रांनो स्पेशली याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट सर्व एलिजिबल असणार आहेत। ठीक आहे, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्टडी करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॅटर्न समजणं आणि सिलेबस समजणं। तर खूप सारे जण काय करतात, रीड करत बसतात, अभ्यास करत बसतात, पण एक्झाम मध्ये जी असते ना एक प्लॅनिंग जी आहे ती खूप इम्पॉर्टंट असते। म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करताय, तुम्ही कशा पद्धतीने सिलेबस समजून घेताय आणि एक्झाम पॅटर्न समजून घेताय जेणेकरून तुमचं सिलेक्शन तिथे 100% होणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस व्यवस्थितपणे बघणार आहेत। आणि खूप साऱ्या स्टुडंटने काल पण माझ्या व्हिडिओला कमेंट केल्या, व्हॉट्सअपला मेसेज केलं, सर सिलेबस काय असेल, सिलेबस काय असेल, एक्झाम पॅटर्न काय असेल। तर त्यांच्यासाठी मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ आपला असणार आहे। तर पहिल्यांदा आपण मित्रांनो याच्यामध्ये समजून घेऊ एक्झाम पॅटर्न। तर मित्रांनो इथे जे आहे ना खूप साऱ्या जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना माहिती नसतं। ते म्हणतात सर फार्मसीची एक्झाम आहे तर ह्याच्यामध्ये मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर कसं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्राला कुठल्याही एक्झामला तुम्ही बघितलं ना तर तिथे तुम्हाला मराठी ग्रामर असणार आहे, इंग्लिश ग्रामर असणार आहे, जनरल नॉलेज असणार आहे आणि मित्रांनो लॉजिकल ॲबिलिटी रिझनिंग वगैरे पण तिथे इन्क्लूड होणार आहे। तर मित्रांनो आता विषय असा आहे की पर्सेंटेज किती असेल। तर मित्रांनो जे रेशो असणार आहे तर ते असणार आहे 60-40 चा। म्हणजे हे 60 जे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहेत हे नॉन टेक्निकलचे असतील। नॉन टेक्निकल म्हणजेच मराठी असेल, इंग्लिश असेल, त्याच्यानंतर जनरल नॉलेज असेल आणि लॉजिकल ॲबिलिटी। तर मित्रांनो हे 60 क्वेश्चनचे होतात 120 मार्क। आणि जे दुसरं आहे मित्रांनो ते आहे टेक्निकल, म्हणजेच आपलं फार्माचा सिलेबस। म्हणजे डिप्लोमाला जो तुम्ही फार्मसीचा सिलेबस स्टडी केलाय या सिलेबसवरती मित्रांनो तुम्हाला 40 क्वेश्चन्स येतात। तर त्याचे मार्क किती होतील मित्रांनो, 40 क्वेश्चनचे मार्क होतील 80। एक क्वेश्चन असतो 2 मार्कसाठी। तर मित्रांनो इथे तुमची जी एक्झाम होते ती होते 200 मार्काची। 200 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे। त्यामधले मित्रांनो 120 मार्क हे नॉन टेक्निकल साठी असतील आणि 80 मार्क जे उरलेले आहेत तर ते असतील तुमच्या फार्मा सिलेबस वरती। ठीक आहे, तर इथे मित्रांनो आता दुसरा क्वेश्चन आहे, सर या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग असते का। तर मित्रांनो या एक्झाम मध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जे टाइम भेटणार आहे एक्झाम पेपर सॉल्व्ह करण्यासाठी 100 क्वेश्चन म्हणजे 200 मार्काचे 100 क्वेश्चन आहेत तर या 100 क्वेश्चन साठी जे तुम्हाला टाइम भेटणार आहे मित्रांनो ते 90 मिनिट मध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन कव्हर करावे लागतात। म्हणजे तुम्हाला इथे टाइम मॅनेजमेंट पण पॅटर्न बघून करावा लागणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा इथे ग्रुप वगैरे पण इथे त्यांनी दिलेले आहे, पण याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन नका होऊ। इथे हे कुणी स्टुडंट म्हणताय सर हे 3 क्वेश्चन काय दिलेले आहे, तर हे ग्रुप वाईज तुम्हाला तिथे क्वेश्चन येतील आणि एका ग्रुपला हे करण्यासाठी 18 मिनिट भेटतील। तर इथे मित्रांनो जर बघितलं ना तर सिंपली बघा मराठी जे ग्रामर आहे, मराठीचा जो सिलेबस असणार आहे त्यावरती असणार 15 क्वेश्चन्स। त्याच्यानंतर आहे इंग्लिश ग्रामर, इंग्लिश वाक्यरचना वगैरे जे आहेत त्यावरती असणार 15 क्वेश्चन्स। आणि त्याच्यानंतर मित्रांनो या थर्ड सेक्शन मध्ये 2 सेक्शन कंबाईन आहेत, एक आहे जनरल नॉलेज आणि दुसरा आहे रिझनिंग। तर इथे मित्रांनो सेक्शन मध्ये 6 क्वेश्चन दिलेले आहेत। तर मित्रांनो जनरल नॉलेज वरती असणार आहेत तुमचे 15 क्वेश्चन आणि रिझनिंग वरती लॉजिकल ॲबिलिटी वरती तुमचे असणार आहेत 15 क्वेश्चन।
तर मित्रांनो असे तुमचे नॉन टेक्निकलच्या सिलेबस वरती असणार आहेत 60 क्वेश्चन 120 मार्कला. ठीक आहे, हे क्लिअर झालं. हे 4 सेक्शन असतील, इथे जरी 3 दिसतील तर इथे 2 सेक्शन कंबाईन आहेत. तर असे तुम्हाला 60 क्वेश्चन तिथे येणार आहेत. त्याच्यानंतर जे महत्वाचं आहे मित्रांनो ते आहे टेक्निकल नॉलेज, तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान. याच्यावर असतील मित्रांनो तुमच्या फार्मा सिलेबस वरती 40 क्वेश्चन्स. तर असे मित्रांनो तुमचे टोटली 100 क्वेश्चन असतील. सिंपल जर बघितलं टोटल 100 क्वेश्चन, त्याच्यानंतर 60 क्वेश्चन नॉन टेक्निकल आणि मित्रांनो तुमचे 40 क्वेश्चन टेक्निकल, असे 200 मार्क असतील. आणि मित्रांनो याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसेल आणि तुम्हाला टाइम असेल 90 मिनिटे. तर होप सो सर्वांना एक्झाम पॅटर्न व्यवस्थित समजला असेल. खूप सारे जणांनी ऑलरेडी एक्झाम दिले, त्यांना तर माहितीच आहे, पण आपण स्पेशली जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांचा विचार करून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे डिस्कस करतो. ठीक आहे, तर आता नंतरचं आहे दुसरं म्हणजे एक्झाम सिलेबस काय असेल, म्हणजे कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील क्वेश्चन पेपर मध्ये, सिलेबस मध्ये एक्झॅक्ट तुम्हाला काय स्टडी करावं लागेल. म्हणजे तुम्हाला इंग्लिश ग्रामर करायचं असेल तर इंग्लिश ग्रामर मध्ये स्पेसिफिक तुम्ही काय रीड करणार, कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन येणार, तर त्यासाठी सिलेबस खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो जे इंग्लिशचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात ग्रामर वरती. त्याच्यामध्ये सिनोनेम, अँटोनेम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स. तर मित्रांनो यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन तिथे दिसणार आहेत. तर त्या 15 क्वेश्चन पैकी हे 5 पॉइंट वरती एक क्वेश्चन तर 100% येणार आहे, तिथे डाऊटच नाहीये. ठीक आहे, तर हे पार्ट तुम्हाला करावं लागेल. त्याच्यासाठी दुसरा आहे वोकॅब्युलरी. वोकॅब्युलरी मध्ये यूज ऑफ ॲडमेस, फेजेस, दिअर मीनिंग, एक्सप्रेशन्स, त्याच्यावरती क्वेश्चन येणार. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स, म्हणजे ब्लँक तुम्हाला तिथे रिकाम्या जागा भरासारखं क्वेश्चन येईल, तिथे इंग्लिश वर्ड कोणता एक्झॅक्टली मॅच होतोय ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल, करेक्ट ऑप्शन चूज करावा लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, म्हणजे सेंटेन्स दिले जातील आणि त्यावरती तुम्हाला क्वेश्चन केलेला असेल. तर मित्रांनो या टीसीएसच्या पॅटर्न वरती या टीसीएसच्या पॅटर्नला लक्षात घेऊन तुम्हाला इंग्लिश स्टडी करायची. आता युट्यूब वरून काही स्टुडंट स्टडी करतात, इकडून तिकडून करतात, अदर पार्टचा पण स्टडी करत असतात. तर तुम्हाला मित्रांनो इथे जे सिलेक्शन घेण्याची सिंपल आहे ना, तर तुम्हाला पॅटर्न बघायचं आहे की टीसीएस लास्ट पेपर मध्ये कसे क्वेश्चन टाकत होता. तर ते समजून स्टडी केलं ना तर तिथे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. कारण अननेसेसरी स्टडी करायचंच नाहीये, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे, जे करायचंय तेच करावं लागेल. अननेसेसरी करून फायदाच नाहीये, टाइम वेस्ट आहे, एनर्जी वेस्ट आहे आणि त्याचा एक्झाम मध्ये तुम्हाला फायदा पण नाही होणार. तर त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर पॅटर्न समजून तुम्हाला स्टडी करायचे, प्रॉपर सिलेबस कडे बघून स्टडी करायचे. तर हे सिलेबस इंग्लिश ग्रामरचा असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे मराठी ग्रामर. तर मराठी ग्रामर मध्ये काय येतं, मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरण मध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती येईल. त्याच्यानंतर भाषा सौंदर्यावरती उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्द संग्रह, त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोड्या लावा. तर तुम्हाला मराठी ग्रामर मध्ये एवढाच पार्ट करावा लागेल. मराठी ग्रामर मध्ये आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत पण त्या तुम्हाला करायच्यात का, नाही कराव्या लागणार. हा सिलेबस तर एवढंच करायचं ना. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जे सगळ्यात हार्ड असतो. तुम्ही किती पण स्टडी केली तर इथे तुमचे क्वेश्चन हे लकीलीच असतात. तर मी तर फार्मामध्ये बघतो की जीकेचं असं 1 किंवा 2 स्टुडंट असतील ज्यांचं परफेक्ट आहे जीके, तिथे आउट ऑफ ते जीके मध्ये घेतात. तर मित्रांनो इथे जीके मध्ये तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायचंच नाहीये. इथे खूप साऱ्या स्टुडंटला सेम प्रॉब्लेम असतो. तुम्ही किती जरी स्टडी केला तर इथे तुमचे काही क्वेश्चन रॉंग होणारच आहेत. कारण करंट अफेअर्स मध्ये आता खूप साऱ्या गोष्टी आहेत ना. आता जर बघितलं तर आता ऑपरेशन सिंदूर वरती करंट अफेअर्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आता प्लेनचं ते ऍक्सिडेंट झालेलं त्याच्यावरती क्वेश्चन येतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत ना गाईज. आता त्या गोष्टीमध्ये कोणत्याही पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन करंट अफेअर्स मध्ये येऊ शकतो. तर ते सिलेबस जो असतो ना करंट जनरल नॉलेजचं, तर ते खूप जास्त होऊन जातो. तर त्यामुळे कधी कधी ना स्टुडंटला इकडे मार्क येत नाही आणि आपल्या फार्मामध्ये एवढं व्यवस्थित करणारे स्टुडंट खूप कमी आहेत. कुठे ना कुठे ते जॉब करतात आणि त्याच्यानंतर ते एक्झामला टाइमपास म्हणून जातात.
तर तिथे तुम्हाला इथे ट्राय करावं लागेल की तुम्ही व्यवस्थित करा जेवढं कव्हर होईल ते, आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये हे कोर फिल करण्याचा प्रयत्न करा. जसं मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ आन्सर करू शकता तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केली पॉइंट वाईज, तर तुम्हाला तिथे आउट ऑफ मार्क पण भेटतील ना. तर जीकेचा तुम्ही तिकडून कव्हर करण्याचा प्रयत्न करा. हे सजेशन सगळ्यांसाठी असेल जे माझा आधीच्या जेवढ्या पण फार्मसीच्या एक्झाम आहेत त्यांच्या स्टुडंट सोबत डिस्कशन करून, त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करून सगळ्या गोष्टी ज्या मला माहिती आहेत तर ती मी सांगण्याचा प्रयत्न करतो की ऍक्च्युअल स्टुडंटला प्रॉब्लेम कुठे येतो. तर जीके मध्ये खूप साऱ्या स्टुडंटला प्रॉब्लेम येतो, किती पण स्टडी केला तर तो प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट असणारच आहे. तर त्यासाठी हे जे 15 क्वेश्चन आहेत जीके वरचे, तर या 15 मध्ये ऍटलिस्ट तुम्ही 6-7 क्वेश्चन तुमचे करेक्ट येतील. ऍटलिस्ट 10चं ट्राय करा, आणि बाकी जे 5-6 वरचे क्वेश्चन आहेत ते इंग्लिश मध्ये आणि मराठी ग्रामर मध्ये कव्हर करा. तिथे आउट ऑफ घ्या, म्हणजे जीके मध्ये कमी जरी आले तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि जीके मध्ये बघा सिलेबस: इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राइट्स टू द इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. त्याच्यानंतर तर मित्रांनो जीकेचा खूप मोठा सिलेबस आहे, ट्राय करा कव्हर करण्याचं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो जे 4th सेक्शन असणार आहे ते आहे मित्रांनो लॉजिकल ॲबिलिटी. तर आता हा जो सेक्शन आहे ना मित्रांनो, यामध्ये खूप सारे स्टुडंट आउट ऑफ मार्क घेतात. 15 पैकी 15 क्वेश्चन करेक्ट येतात खूप साऱ्या स्टुडंटचे. पण या सेक्शन मध्ये पण प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो, तर हा टाइम कन्झ्युमिंग सेक्शन आहे. म्हणजे मी जसं म्हणलं की खूप सारे स्टुडंट माझ्या ह्याच्यामध्ये आहेत कॉन्टॅक्टमध्ये, जे मला सांगतात की सर मी एक्झाम दिली, माझा हा एक्सपिरियन्स होता. तर त्याच्यामध्ये रिझनिंग मध्ये हा पॉइंट सर्वच सांगतात, सर मी ट्राय केलं पण माझ्याकडून 4 क्वेश्चनचं टाइमच राहिलेला नाहीये, मी सॉल्व्ह करू नाही, मला एक फॉर्म्युला आठवलेला नाहीये. तर मित्रांनो हा सेक्शन टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे, तर या सेक्शनची तयारी करताना तुम्ही जे आहे ना वेगवेगळे जे एखादा समजा प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युला असतो, शॉर्टकट फॉर्म्युला असतात, तर त्या थ्रू ट्राय करा की असा क्वेश्चन असेल तर शॉर्टकट पद्धतीने तुम्ही ट्राय करणार. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिस रेग्युलर करावी लागेल. ठीक आहे, लॉजिकल ॲबिलिटीची त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट असेल, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज असेल, त्याच्यानंतर आहे मॅथमॅटिक, न्यूमेरिक, अल्जेब्रा, जॉमेट्रिक, स्टॅटिस्टिक्स. तर हे पण कन्फ्यूज करणारा पार्ट आहे. तर आपल्याला इथे लास्ट क्वेश्चन पेपर बघावं लागेल आणि या पॉइंटवर कोणते क्वेश्चन आले चेक करावे लागतील आणि त्यानुसार स्टडी करावं लागेल. करेक्ट. त्याच्यानंतर आहे जनरल सायन्स, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स. तर ह्याच्यावरती बेसिक क्वेश्चन येतो. जरी तुम्हाला सिलेबस वाटत असेल यार हे सर 12वीचे सगळेच सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये, तर इथे तुम्हाला बेसिक क्वेश्चन येतात. इथे तुम्ही 12वीला नीट थोडंसं केलं असेल सायन्स वगैरे तर इथे तुम्ही आन्सर करू शकता. तर हे झालं लॉजिकल ॲबिलिटी. त्याच्यानंतर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज, म्हणजेच आपलं फार्मसीचं सिलेबस, म्हणजेच टेक्निकल सिलेबस जो असतो. तर त्याच्यामध्ये बघा जनरल फार्मॅकोलॉजी, टाइप 1 टाइप ऑफ द ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, ड्रग डोसेज फॉर्म, बायोअबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ऍडवर्स ड्रग रिएक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्माकोलॉजी, न्यूरो फार्माकोलॉजी, सायको फार्माकोलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी, फार्मसी इपिडेमियोलॉजी, डेंटल फार्माकोलॉजी. तर हा पण फार्माकोलॉजीचा खूप सारा पार्ट आहे. तर तुम्हाला तिथे प्रॉपर वेने इथे स्टडी करावा लागेल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया. तर याच्यामध्ये सिंपल क्वेश्चन येतात. इंडियन फार्माकोपिया कधी पब्लिश झाला, व्हॉल्यूम किती होते, याच्यावर क्वेश्चन येतील, इयर वरती क्वेश्चन येईल. तसंच ब्रिटिश फार्माकोपिया वरती पण त्याच पद्धतीने क्वेश्चन असणार आहे. हे क्वेश्चन कम्पेरेटिव्ह सिंपल असतात, तुम्ही इझिली कव्हर करू शकता. त्याच्यानंतर आहे फार्मसी ऍक्ट 1948, त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड अमेंडमेंट, कोणत्या एडला कोणता अमेंडमेंट आलेलं, कोणती ऍक्ट कधी पास झालेली, ह्याच्या रिलेटेड यावर क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणजे GMP.
त्याच्यानंतर डिसइन्फेक्टेड अँड देअर द कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो इसेन्शियल ड्रग लिस्ट, ECL लिस्ट, स्टँडर्ड लिस्ट ऑफ द ड्रग अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला रन करण्यासाठी कोणते कोणते इम्पॉर्टंट ड्रग असतात जे हॉस्पिटलमध्ये पाहिजे असतात. तर अशा लिस्ट कधी पब्लिश झाल्या अशा पॉइंटवरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तर होप सो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ थ्रू एक्झाम पॅटर्न समजला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेबस समजला असेल. मी एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. नंतरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमचे जे काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट करू शकता. त्या थ्रू मी तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर मित्रांनो आपली ही जी बॅच असते, बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो या कॉन्टॅक्ट फार्माकोविजिलन्सी बॅच जॉईन करायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. फार्मसीची DMAR ची बॅच जॉईन करायची असेल तरी पण तुम्ही मेसेज करू शकता. आणि काही आणखीन डाऊट असेल, खरंच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज कधी पण करू शकता. हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा, कारण त्यांना प्रॉपर हेल्प या थ्रू होणार आहे. तर तुमच्या एका शेअरमुळे त्यांना पण हेल्प होईल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलचं कंटेंट आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला हे PDF पाहिजे असेल, जे काही PDF असतात नोटिफिकेशन वगैरे असतात तर ते सर्व आपण रेग्युलर हेने आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सर्व PDF सिलेबस वगैरे जे काही आहे ते सर्व PDF तिथे अवेलेबल करून देतो. तर तो एक वे आहे ज्याच्या थ्रू तुम्ही PDF डाउनलोड करू शकता, तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता. तर त्यासाठी मित्रांनो टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये, तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. थँक्यू.